हॅलो, नमस्कार. वैशालीज किचनमध्ये मी वैशाली तुमचं खूप 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 स्वागत करते. आज आपण वाळवण रेसिपीमध्ये पोह्याच्या कुरडया पाहणार आहोत. तेलात टाकतात दुप्पट तीनपट ही कुरडई छान फुलते आणि तोंडात टाकताच विरघळणारी चविष्ट खुसखुशीत कुरडई तयार होते. लहान मुलांपासून तर म्हातारी व्यक्तीपर्यंत या कुरडया सहजरित्या खाऊ शकतील. महत्त्वाचं म्हणजे कुरडई करण्यासाठी कोणतीच पूर्वतयारी केलेली नाही. मनात येईल तेव्हा वेळ मिळेल तसा या कुरडया तुम्ही करू शकता. नेहमीच्या कुरडयापेक्षा या कुरडया करायला खूपच सोप्या आहेत. फक्त पाण्याचं योग्य प्रमाण किती घ्यायचं, चीक किती वेळ शिजवायचा, या सर्व बारीक-सारीक टिप्ससह व्हिडिओ शेअर केलेला आहे. तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपी सुरू करू. कुरडया करण्याकरता एक छोटं पातेलं पोहे घेतले. पोहे हे रोजच्या वापरातलेच घ्यायचे. हे वजनी प्रमाणात 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो पोहे असतील. पातळ पोहे घेऊ नका. मिक्सरला फिरवण्याच्या अगोदर हे पोहे आपल्याला एकदा चाळणीनं चाळून घ्यायचे. याच्यामधला काही काडी कचरा किंवा तो निघून जाईल. पोहे आपल्याला धुण्याची किंवा भाजण्याची अजिबात गरज नाही. असेच पोहे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. पोहे बारीक करण्याकरता इथे मी मिक्सरचा छोटा जार घेतला. जेवढे पोहे मावतील त्याच्यामध्ये घालायचे. मोठा जार असेल तर त्यांना पण तुम्ही बारीक करू शकता. पण छोट्या जारनं पटकन बारीक होतात. मिक्सरला छान असे बारीक पोहे आपल्याला दळून घ्यायचे. बारीक दळलेलं पीठ हे पण एकदा चाळणीनं चाळून घ्यायचं. त्याच्यामधले काही जर जाडसर कणं असतील तर ते व्यवस्थित बाहेर निघतील. पीठ आपल्याला बारीक दळून घ्यायचं. त्यामुळे कुरडया आपल्या व्यवस्थित एकसारख्या होतील. हे पोह्याचं पीठ चाळत असताना चाळणी आपल्याला अलगद हाताने फिरवायची. त्यामुळे बारीक असं पीठ छान ताटात पडेल आणि जाडसर जी भरड असते ती चाळणीत राहील. पहा व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे जाडसर भरड मी बाजूला काढलेली आहे. आता ही भरड आपण मिक्सरच्या जारमध्ये काढून पुन्हा एकदा बारीक पूड करून घेणार आहोत. सोबतच राहिलेलं पीठ पण अशाच प्रकारे चाळून घ्यायचं आणि दोन्ही जाडसर भरड एका मिक्सरच्या जारमध्ये काढून बारीकसर पीठ तयार करून घ्यायचं आणि कुरडया करण्यासाठी बारीकच पीठ पाहिजे. त्यामुळे बारीक असं पीठ दळून घ्यायचं. अशाच प्रकारे मी मिक्सरला सर्व पीठ दळून घेतलं आणि चाळणीने पीठ चाळून घेतलं. पहा आता व्हिडिओमध्ये दिसत आहे एकदम छान असं रवाळ पीठ मी इथे दळून घेतलं. आता हे पोह्याचं पीठ लगेच एखाद्या खोलगट भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आणि आपल्याला पाणी घालून हे पीठ छान भिजवून घ्यायचं. याकरिता मी इथे 1 तांब्या पाणी घेतलेलं आहे. यातलं अर्धा तांब्या पाणी मी याच्यामध्ये घातलं आहे. एखाद्या चमच्याच्या किंवा विस्करच्या सहाय्यानं हे पीठ आपल्याला छान मिक्स करायचं. याच्या गाठी वगैरे होऊ द्यायच्या नाही. पोह्याचं पीठ असल्यामुळे पाणी लगेचच शोषून घेतं. एखाद मिनिटामध्ये पीठ छान मिक्स करून घेतलं. पीठ कोरडं झालेलं आहे. यामध्ये पाण्याची आवश्यकता आहे. आता उरलेलं पाणी या पिठामध्ये घालून घ्यायचं. घातलेलं पाणी पोह्याच्या पिठामध्ये छान असं मिक्स करायचं. इथे संपूर्ण 1 तांब्या पाणी घातलेलं आहे. ज्या पातेल्याने पोहे घेतले होते त्याच पातेल्यानं पाणी पण घातलेलं आहे. फक्त पातेल्यातलं पाणी मी तांब्यामध्ये ओतून घेतलं होतं. ज्या पातेल्याने पोहे घेतले होते त्याच पातेल्यानं 1 पातेलं पाणी पोह्याचं पीठ भिजवण्याकरता लागलेलं आहे. पीठ एकदा हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं. यामधल्या काही गाठी वगैरे असतील तर त्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहे. वाळवण्याच्या कोणत्याही पदार्थामध्ये पाण्याचं प्रमाण योग्य घेणं हे खूपच महत्त्वाचं आहे. एखाद्या वाटी पाण्याचं प्रमाण इकडे-तिकडे झाले तरी पदार्थ बिघडू शकतो. त्यामुळे पाण्याचं योग्य प्रमाण घेण्यासाठी पातेलं किंवा डब्याचं प्रमाण सेट करून घ्यायचं. त्यानुसार पाणी घ्यायचं. गॅस न पेटवता इथे 1 तांब्या पाणी घातलं. 1 तांब्या पाणी पीठ भिजवण्याकरता, 1 तांब्या पाणी चीक शिजवण्याकरता असं टोटल 2 तांबे पाणी घातलेलं आहे. आता या पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं, अर्धा चमचा पापड खार घातला. पापड खार घालायचा नसला तर तुम्ही पाव टीस्पून खाण्याचा सोडा घालू शकता. पाण्याला गरम करायला ठेवायचं. खूप जास्त पाणी गरम नसेल तरीही चालते. या कोमट पाण्यामध्ये आपल्याला ओलं केलेलं पोह्याचं पीठ थोडं-थोडं करून घालून घ्यायचं आहे. हे पीठ तुम्ही थंड पाण्यातही घालू शकता, पण कुरडया करायच्या आहे त्यामुळे गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाही. त्यामुळे आपण कोमट पाण्यामध्ये हे पीठ घातलं म्हणजे बघ पिठाच्या गाठी तयार होणार नाही. अशाच प्रकारे संपूर्ण पीठ मी या पाण्यामध्ये घालून घेते. आता हे पीठ बेलण्यानं किंवा विस्करनं असं मध्ये-मध्ये डॉट-डॉट करत आपल्याला पीठ छान असं मिक्स करायचं. ही प्रोसेस करताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची म्हणजे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करता येईल. पीठ छान पाण्यामध्ये मिक्स झालं. आता हे पीठ बेलण्याच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने छान असं हटवून घ्यायचं. या स्टेजला गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची. लगेचच हीट बसली तर पिठाच्या गाठी होतील. पीठ लगेच घट्ट होईल. ही प्रोसेस 4 ते 5 मिनिटं करून घ्यायची. त्यामुळे पीठ आपलं व्यवस्थित हटलं जाईल. पीठ हटवत असताना तळापासून हटवायचं. त्यामुळे तळाशी पीठ चिटकणार नाही. 4 ते 5 मिनिटानंतर पीठ पहा छान असं घट्ट झाल्यासारखं दिसतं. पिठाला झाकण न ठेवता 4 ते 5 मिनिटं असं शिजून घ्यायचं. 4 ते 5 मिनिटानंतर या पिठाला छान असं मिक्स करायचं. हाताचा दाब पडेल असा एखादा छोटासा चमचा घ्यायचा. म्हणजेच गाठी वगैरे झाल्या असतील तर छान असा दाब देऊन या गाठी फोडून घ्यायच्या.
कुरडईच्या पिठाच्या थोड्याफार जरी गाठी झाल्या, तर साचा वाटून कुरडईचे पीठ खाली पडणार नाही. पुन्हा एक 3-4 मिनिटं पीठ शिजून घेतलं. या पिठाला छान असं मिक्स करायचं. पिठाचा पहा थोडासा असा रंग बदललेला आहे. गव्हाच्या किंवा तांदळाच्या कुरडयापेक्षा ह्या कुरडया करायला खूपच सोप्या आहे. फक्त पाण्याचं योग्य प्रमाण आणि पीठ छान शिजून घ्यायचं. तुम्हाला गव्हाच्या किंवा तांदळाची कुरडयाची रेसिपी पाहायची असेल, चॅनलवर मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देते. वाळवणाच्या संपूर्ण रेसिपी तुम्ही पाहू शकता. सुरुवातीपासून आतापर्यंत 13 मिनिट झालेले आहे. 75% पीठ शिजलेलं आहे, पण कुरडई घालण्यासाठी हे पीठ योग्य नाही. आता 2 ते 3 मिनिटं आपण झाकण लावून या कुरडईच्या पिठाला छानशी वाफ देऊन घेऊ. पीठ छान शिजवून घेऊ. 2-3 मिनिटांमध्ये पिठाला छान वाफ बसली. हे पीठ छान असं मिक्स करायचं. हे पीठ खूप जास्त घट्ट नाही, थोडंफार घट्ट झालेलं आहे. त्या अगोदर पीठ व्यवस्थित शिजलं का हे अगोदर पाहून घेऊ. एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं, थोडासा पिठाचा गोळा याच्यामध्ये घातला. पिठाच्या गोळ्याची छान अशी गोळी तयार होते, म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित झालेलं आहे. पण कुरडई करण्यासाठी इतकं पातळ पीठ योग्य नाही. या पिठाला मी आणखी 5 मिनिटं छान शिजून घेते. पीठ थोडंसं घट्ट करून घेते. पाव किलो पोह्यासाठी 1 तांब्या पाणी अगदीच योग्य आहे. यापेक्षा कमी पण घालू नका आणि जास्त पण घालू नका. 5 मिनिटानंतर पीठ छान शिजून घेतलं. पीठ चमच्यातून खाली पडत नाही, म्हणजे कुरडया आपल्या व्यवस्थित होतील. कुरडईचा साचा घेतला. तेल न लावताच आपल्याला याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं. साच्यामध्ये पीठ घालत असताना थोडासा साचा रिकामा ठेवायचा, म्हणजे वरचा साचा व्यवस्थित बसेल. आता तुम्हाला हवी तेवढी तुम्ही कुरडई घालू शकता, लहान किंवा मोठी. या कुरडया तुम्ही एखाद्या पॉलिथिनवर किंवा कपड्यावर पण घालू शकता. या कुरडया करताना एकावर एक वेढे घ्यायचे, पातळ वेढे घ्यायचे नाही. या कुरडया तांदळाच्या किंवा गव्हाच्या पिठासारख्या दमदार नसतात, खूप पातळ होतात. अशाच प्रकारे आता मी संपूर्ण कुरडया घालून घेते. त्या कुरडया एक साइडनं सुकण्यासाठी उन्हामध्ये 7 ते 8 तासाचा वेळ लागतो. तुम्ही हीच प्रोसेस जर सावलीत करत असाल तर 15 ते 16 तासाचा वेळ लागेल. कुरडया पहा किती छान आणि एकसारख्या पांढऱ्या शुभ्र करून तयार झालेल्या आहे. आता आपण याला छान असं सुकवून घेणार आहोत. एक 7 ते 8 तासानंतर एक साइडनं कुरडया छान सुकलेल्या आहे. ह्या कुरडया आता आपण लगेचच दुसऱ्या साइडनं सुकण्यासाठी काढून घेणार आहोत. ह्या पॉलिथिनवर घातल्यामुळे पटकन निघतात. कपड्यावर घातल्या तर थोडासा वेळ लागतो. अशाच प्रकारे संपूर्ण कुरडया मी इथे काढून घेते आणि दुसऱ्या साइडनं छान अशा सुकवून घेते. एक दिवसभर उन्हामध्ये या पोह्याच्या कुरडया छान अशा सुकून घेतल्या. आता या छान अशा खणखणीत वाळलेल्या कुरडया तुम्ही 1-2 वर्षासाठी हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. कीड न लागता किंवा जाळी न लागता ह्या कुरडया छान अशा आरामात 1-2 वर्ष टिकतात. पोह्याच्या कुरडया कमी मेहनतीत आणि कमी वेळेत तयार होतात. खायलाही तेवढ्याच चविष्ट, खुसखुशीत तयार होतात. आता यामधल्याच मी काही कुरडया तुम्हाला तळून दाखवते. कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल गरम करून घेतलं. खूप जास्त तेल गरम करून घ्यायचं नाही. पोह्याच्या कुरडया गव्हाच्या किंवा तांदळाच्या कुरडयाच्या तुलनेत खूपच हलक्या असतात. तळायला खूप पटकन तळतात. पहा छान अशी एवढीशी कुरडई तेलात टाकताच खूप मस्त दुप्पट-तिप्पट छान फुललेली आहे आणि अजिबात तेल न पिणारी कुरडई आपली तयार झालेली आहे. पहा कमी मेहनतीमध्ये, कमी साहित्यात, कमी वेळेमध्ये ह्या कुरडया करून तयार होतात. एकदम खुसखुशीत आणि चविष्ट पण तयार होतात. एक कुरडई मी इथे तोडून दाखवते. पहा किती कुरकुरीत असा आवाज येतो. कुरडई अजिबात तेल न पिणारी खुसखुशीत तयार झालेली आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.